Good morning student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा चॅप्टर आहे त्यामध्ये थर्ड पॉइंट पाहत होतो आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर त्यावरती काही एक्झाम्पल आपण या पिरियडला पाहू. पुढचं एक्झाम्पल आहे cos inverse of 1/2 plus 2 sin inverse of 1/2. याची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. फाइंड दी व्हॅल्यू. सोल्युशन लिहिताना लेट cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू अल्फा आणि cos इनवर्स आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच माहिती आहे क्लोज इंटरवल 0 to पाय. म्हणून अल्फा इज लेस दॅन इक्वल टू पाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. देअरफॉर cos अल्फा काय होईल, cos राईट साईडला घेतला तर cos होईल, इनवर्सचा cos होईल, म्हणजे cos अल्फा इक्वल टू हा 1/2. देअरफॉर cos मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/2 आहे. तर आपल्याला माहिती आहे cos 30 डिग्री, cos 60 डिग्री, cos 60 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे. म्हणून cos अल्फा इज इक्वल टू cos π/3. दोन्ही साईडचं cos कॅन्सल जर केलं तर अल्फा इज इक्वल टू π/3 आणि π/3 म्हणजे 60 इज लेस दॅन 180 आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सिन्स म्हणायचं पुढे असं. मग देअरफॉर अल्फा म्हणजेच काय, तर cos इनवर्स 1/2 इज इक्वल टू π/3. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. तसंच पुढची टर्म घेतली साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू बीटा आणि साइन इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच माहिती आहे क्लोज इंटरवल -π/2 टू +π/2. म्हणून बीटा इज लेस दॅन π/2 ग्रेटर दॅन इक्वल टू -π/2. देअरफॉर साइन बीटा इज इक्वल टू 1/2. आता साइन मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू आहे 1/2, तर साइन 30 डिग्री. म्हणून साइन बीटा इज इक्वल टू साइन π/6. दोन्ही साईडचं साइन कॅन्सल केलं तर बीटा इज इक्वल टू π/6. आणि हा 30 डिग्री जो आहे 30 डिग्री इज लेस दॅन 90 आणि ग्रेटर दॅन -90. म्हणून याला इक्वेशन नंबर लिहा किंवा पुढे बीटाची व्हॅल्यू म्हणजेच काय, साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू π/6. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. नाव कन्सिडर cos inverse 1/2 plus 2 sin inverse 1/2 is equal to π/2 plus 2 into π/6. That is either π/3 plus π/3 is equal to 2π/3. तर आली व्हॅल्यू. असं पुढे एक्झाम्पल या क्वेश्चन आहे प्रूव्ह द फॉलोइंग. साइन इनवर्स 1/√2 minus 3 sin inverse √3/2 is equal to -3π/4. मग लेफ्ट साइड कन्सिडर करा, प्रूव्ह राईट साइड करा. लेट साइन इनवर्स 1/√2 इज इक्वल टू अल्फा. मग वेअर साइन इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे मग क्लोज इंटरवल -π/2 टू +π/2. म्हणून अल्फा इज लेस दॅन इक्वल टू π/2 ग्रेटर दॅन इक्वल टू -π/2. यावरून साइन अल्फा इज इक्वल टू काय लिहिता येईल तर 1/√2 लिहिता येईल. मग साइन मध्ये असा कुठला अँगल आहे की ज्याची व्हॅल्यू 1/√2 आहे, 45 आहे. मग साइन अल्फा इज इक्वल टू साइन 45 डिग्री किंवा साइन π/4. दोन्ही साईडचं साइन कॅन्सल केलं तर अल्फा इज इक्वल टू π/4. अल्फा इज इक्वल टू काय येईल π/4 आणि π/4 जो आहे तो लेस दॅन 90 आहे, ग्रेटर दॅन -90 आहे. मग अल्फा म्हणजेच काय, तर साइन इनवर्स 1/√2. देअरफॉर साइन इनवर्स 1/√2 इथे मायनस पाहिजे बा, मायनस आहे. साइन इनवर्स 1/√2 इज इक्वल टू -π/4. याला इक्वेशन नंबर लिहा 1. त्यानंतर सेकंड घेतलं साइन इनवर्स √3/2 is equal to beta, where beta is less than π/2 आणि greater than -π/2. Therefore sin beta is equal to √3/2 आणि √3/2 साइन मध्ये असा कुठला अँगल आहे की साइन 30 डिग्री, साइन 60 डिग्री आहे. म्हणून साइन बीटा इज इक्वल टू साइन π/3
आणि दोन्ही साईडचं बीटा कॅन्सल केलं, साइन कॅन्सल केलं तर बीटा इज इक्वल टू π/3 आणि हा π/3 जो आहे लेस दॅन 90 आहे, ग्रेटर दॅन -90 आहे. देअरफॉर साइन इनव्हर्स ऑफ √3/2 ची व्हॅल्यू π/3. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. कन्सिडर LHS साइड. मग LHS साइड कन्सिडर केली. देअरफॉर LHS साइड साइन इनव्हर्स 1/√2 -3 साइन इनव्हर्स √3/2. आता इथे व्हॅल्यू ठेवल्या. मग π/3 -3 टाइम्स -3 टाइम π/3 इथे काय होईल, 3 कॅन्सल होईल, म्हणून π/4 मायनस π क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, π - 4π/4 इज इक्वल टू -3π/4. आणि ही कुठली साईड आहे तर राईट साईड आहे. पाठीमागे इथे चुकलेले पाठीमागच्या स्टेपमध्ये इथे करेक्शन झालेले, इथे मायनस नाही पाहिजे. साइन इनवर्स 1/√2 इज इक्वल टू π/4 असं हां, ते करेक्शन करा ते. आता असंच पुढचं एक्झाम्पल, हे एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्कसाठी बऱ्याच वेळेस विचारलेले पहा. साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65. मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट साइड जे आहे त्यामध्ये प्रत्येकाचे व्हॅल्यू मी फाइंड करतो. मग सोल्युशन, लेट साइन इनवर्स 3/5 इज इक्वल टू एक्स. त्याला एक्स म्हटलं. मग हा साइन इनवर्स राईट साइडला घेतला तर साइन एक्स इज इक्वल टू 3/5. हा एक्स इज लेस दॅन π/2 ग्रेटर दॅन 0 फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर cos x is equal to स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर x. ही साइन x ची व्हॅल्यू झाली 3/5. यावरून cos x फाइंड करूया. cos x is equal to स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर x. व्हॅल्यू ठेवली 1 मायनस 3/5 स्क्वेअर म्हणजेच 9/5. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, 25 मायनस 9/25 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16/25 आणि स्क्वेअर रूट काय मिळेल 4/5. मग cos x ची व्हॅल्यू आली 4/5. x जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून cos फंक्शन पण काय पॉझिटिव्ह. cos x ची व्हॅल्यू आली 4/5. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. तसंच cos इनवर्स 12/13 ला y म्हटलं, cos इनवर्स 12/13 इक्वल टू y. Therefore cos y is equal to 12/13. पॉझिटिव्ह आहे व्हॅल्यू म्हणून वेअर y इज लेस दॅन π/2 ग्रेटर दॅन 0. मग यावरून साइन y कसं लिहिता येईल तर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर y पाहिजे. y इज इक्वल टू 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 12/13 स्क्वेअर. स्क्वेअर घ्या 144/169. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 169 मायनस 144 डिवाइड 1/169 स्क्वेअर रूट मध्ये इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन आलं स्क्वेअर रूट ऑफ 25/169. त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 5/13. साइन y ची व्हॅल्यूज 5/13 इज इक्वल टू, त्याला इक्वेशन नंबर लिहिलं 4. आता cos x वरून साइन x वरून cos x फाइंड केलं, त्यानंतर cos y वरून साइन y फाइंड केलं. आता मला राईट साइड साइन इनव्हर्स आहे. मग इकडे घेताना नाव काय म्हणायचं, साइन ऑफ x प्लस वायचं एक्सपान्शन घ्यायचं. आता इथे प्लस आहे म्हणजे साइन ऑफ x प्लस वायचं एक्सपान्शन घ्या. इथे जर cos इनव्हर्स असतं तर मग cos ऑफचं एक्सपान्शन घ्यायचं, cos ऑफ x प्लस वाय किंवा cos ऑफ x मायनस वाय. इथे प्लस आहे, इथे साइन इनव्हर्स आहे म्हणून मी इथे साइनचं एक्सपान्शन
साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस एक्स इंटू साइन वाय ठेवल्या व्हॅल्यू फॉर्म इक्वेशन 1 2 3 4 वर 3/5 इंटू 12/13 प्लस 4/5 इंटू 5/13. आता याचं 36 12 इंटू 3 36/65 प्लस 20/65 दोन्हीचा बेस सेम आहे म्हणून काय केले ॲडिशन घेतली 36 प्लस 20 डिवाइड 65 ॲडिशन येईल 56 56/65 लेफ्ट साइड आहे साइन ऑफ एक्स प्लस वाय. हा साइन जो आहे लेफ्ट साइडला राईट साइडला घेतला तर साइनचं काय होईल साइन इनवर्स म्हणून एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65 बट एक्स इक्वल टू काय आहे एक्स इक्वल टू साइन इनवर्स 3/5 आहे आणि वाय म्हणजेच काय कॉस इनवर्स 12/13 आहे इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65. तर हे 4 मार्कसाठी बऱ्याच वेळेस एक्झाम्पल विचारलेले. पुढचं एक्झाम्पल cos inverse of 3/5 plus cos inverse 4/5 is equal to pi by 2. आपल्याला माहिती आहे sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2 ही प्रॉपर्टी माहिती आहे. मग इथे कुठला तरी एक टर्म जे आहे याला साइन इनवर्स मध्ये घ्या. मग सोल्युशन लिहिताना पहिली टर्म मी x म्हटलं cos इनवर्स 3/5 is equal to x. यावरून cos x is equal to 3/5 यावरून sin x equal to काय लिहिता येईल स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर x दॅट इज 1 मायनस 3/5 स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं स्क्वेअर रूट ऑफ 25 मायनस 9 डिवाइड 25 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16/25 आणि त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 4/5 साइन एक्स ही व्हॅल्यू आली 4/5. मग यावरून x इक्वल टू काय लिहिता येईल देअरफॉर हा साइन राईट साइडला घेतला तर x इक्वल टू साइन इनवर्स 4/5 परंतु x म्हणजेच काय तर कॉस इनवर्स 3/5 कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू साइन इनवर्स 4/5 या दोन्हीची व्हॅल्यू कशी आहे सेम आहे. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. आता लेफ्ट साइड कन्सिडर केलं कन्सिडर LHS साइड कॉस इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5. आता फर्स्ट टर्म जे आहे फर्स्ट इक्वेशन वरून लिहिता येईल साइन इनवर्स 4/5 साइन इनवर्स 4/5 प्लस कॉस इनवर्स 4/5 पुढे कुठलं रिझन द्यायचं तर फ्रॉम इक्वेशन वरून ही व्हॅल्यू लिहिली. आता साइन इनवर्स कॉस इनवर्स आहे दोन्ही सेम टर्म आहे x 4/5 याची व्हॅल्यू लिहिता येईल π/2 पुढे रिझन द्यायचं सिन्स साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2 आणि इज इक्वल टू राइट हँड साइड देअरफॉर LHS साइड इज इक्वल टू RHS साइड. आता असंही क्वेश्चन परीक्षेला 3 मार्कसाठी विचारू शकतात tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू π/2. आता लेफ्ट साइड कन्सिडर केली कन्सिडर LHS साइड देअरफॉर LHS साइड इज इक्वल टू tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3. प्रॉपर्टी अप्लाय केली tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस y डिवाइड 1 मायनस x इंटू y. इथे अप्लाय केली tan इनवर्स ऑफ 1/2 प्लस 1/3 डिवाइड 1 मायनस 1/2 इंटू 1/3. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या काही तर tan इनवर्स ऑफ 3 प्लस 2/6 डिवाइड बाय इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 1 मायनस 1/6 मग 6 मायनस 1/6 यांची ॲडिशन घेतली इथे सबस्ट्रॅक्शन घेतलं तर काय येईल 5/6 डिवाइड 5/6 tan इनवर्स ऑफ 5/6 डिवाइड 5/6 दोन्ही टर्म्स सेम आहेत कॅन्सल होतील ओनली काय राहील 1 राहील tan इनवर्स 1. आता tan इनवर्स 1 म्हणजेच कुठला अँगल आहे तर π/4 आहे आणि ही कुठली साइड आहे तर राईट हँड साइड आहे देअरफॉर LHS साइड इज इक्वल टू RHS साइड. आता असंच पुढचं असा टाईपचं एक्झाम्पल विचारू शकतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स ऑफ कॉस 7π/6. CT साठी क्वेश्चन असाही विचारू शकता. आता तुम्ही डायरेक्ट प्रॉपर्टीनुसार म्हणता कॉस इनवर्स कॉस थिटा इज इक्वल टू थिटा परंतु
असा ऑप्शन दिलेला असणार आहे. याच्यामध्ये 4 ऑप्शन जर असेल तर त्यात 7π/6 असणार आहे. परंतु 7π/6 आन्सर येते का? नाहीये. आपल्याला माहिती आहे की कॉस इनव्हर्स जे फंक्शन आहे, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे, याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे क्लोज इंटरवल 0 to π. 7π/6 त्या इंटरवलमध्ये येते का पहा? तर नाही येणार. सोल्युशन: the principal value branch of cos inverse x is close interval 0 to π. Let cos inverse cos 7π/6 where 7π/6 does not belongs to close interval 0 to π. मग आता cos 7π/6 कसं लिहिता येईल बरं? is equal to cos inverse cos 2π minus 7π/6. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला काय 12π minus 7π/6. इथे 5π पाहिजे. 5π/6. 12π minus 5π म्हणजे 7π. तर हे कसं लिहिता येईल? 7π/6 तर cos 2π minus 5π/6 आणि cos 2π असेल, 3π असेल, 4π असेल, cos असेल तर cos. फक्त हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यावरून त्याचं साइन ठरवायचं. आता cos 2π मायनस म्हणजे 2π म्हणजेच कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला? तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला. आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos फंक्शन कसं असतं? पॉझिटिव्ह असतं. म्हणून cos इनव्हर्स cos 5π/6 आणि cos इनव्हर्स cos 5π/6 म्हणजेच 5π/6 आणि 5π/6 मग पाहायचं. मग 5π/6 हे रेडियन मध्ये आहे. याचं डिग्री मध्ये काय? 30 × 5 म्हणजे 150. 150 इज लेस दॅन 180 आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणून याची जी व्हॅल्यू आहे therefore cos इनव्हर्स ऑफ cos 7π/6 ची व्हॅल्यू 5π/6. आता पुढचं प्रूव्ह दॅट 2 tan inverse 1/3 is equal to tan inverse 3/4. हे प्रूव्ह करायचं. मग लेफ्ट साइड कन्सिडर केली 2 tan inverse 1/3. मग 2 tan inverse 1/3 कसं लिहिता येईल? tan inverse 1/3 plus tan inverse 1/3. मग प्रॉपर्टी अप्लाय केली. therefore tan inverse of 1/3 plus 1/3 divide 1 minus 1/3 into 1/3. वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. therefore tan inverse of 2/3 divide by इथे 9 minus 1 म्हणजेच 8/9. हे डिवाइड टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये कसं लिहिता येईल? tan इनवर्स ऑफ 2/3 into 9/8. हे सिम्प्लिफाय करा. tan इनवर्स ऑफ 3/4 आणि कुठली साइड आहे तर RHS आहे. therefore LHS साइड इज इक्वल टू RHS साइड. तर अशा पद्धतीने आपण काही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे त्यावरती एक्झाम्पल पाहिले. म्हणजे हा जो आपला चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 3rd. तर हा 3rd चॅप्टर संपला आपला. आता पुढच्या वेळेस आपण पुढचा जो टॉपिक असेल, फर्स्ट पेपर असेल किंवा सेकंड पेपर असेल, तर तो टॉपिक आपण पाहूया. आता थांबू. थँक्यू.